धुळे पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन दाखल, कायदा सुव्यवस्थेसाठी मजबूत कवच. मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना गांजा पाऊच विक्री, दोघांविरुद्ध LCBने केली कारवाई. बॉडी बिल्डर स्पर्धा विजेता पंकज कुंभार याचा खानदेश कुमार समाज संस्थेच्या वतीने सत्कार. आणि तेरापंथ महिला मंडळ धुळे व कुलकर्णी हॉस्पिटलतर्फे पॅप स्पियर कॅन्सर मोफत तपासणी शिबिर. धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने धुळे जिल्हा पोलिसांच्या वाहन ताफ्यात अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅनचा समावेश झाला आहे. राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मान्यतेनुसार ही व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते बुधवारी तिचं उद्घाटन झालं. शहर व ग्रामीण भागातील गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर, सण उत्सव, यात्रा, सभा, मोर्चे तसेच विविध बंदोबस्तांच्या वेळी या सर्व्हेलन्स व्हॅनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळणे, संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. या अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅनमध्ये सर्व बाजूंनी उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे, फ्लड लाईट प्रणाली, लाईव्ह मॉनिटरिंग, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम तसेच लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे घटनास्थळी घडणाऱ्या हालचालींचं थेट निरीक्षण करून त्वरित निर्णय घेणे पोलिसांना शक्य होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण परिसरावर प्रभावी नजर ठेवता यावी यासाठी व्हॅनच्या वरच्या भागात सुरक्षित उभे राहण्याची आणि बसण्याची व्यवस्था आहे. तसेच पोलीस अंमलदारांसाठी पिण्याचे पाणी, लाठी स्टँड आणि आसन व्यवस्थाही देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक पारदर्शक, तत्पर आणि नागरिकाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला. अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅनमुळे धुळे जिल्ह्यातील बंदोबस्त, गस्त, गर्दी नियंत्रण अधिक प्रभावी होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक गृह ज्ञानेश्वर जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, राखीव पोलीस निरीक्षक माहुले, पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, मोटार परिवहन विभागातील अधिकारी तसेच चालक आणि अंमलदार यावेळी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महामार्गावर ट्रक चालकांना गांजाचे पाऊच विक्री करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 6,000चा गांजा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग शिवारात अवधान टोल नाक्याजवळ रात्री 8:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी हॉटेल चालक शांताराम नंदलाल दुधेकर वय 28 राहणार जुन्नर तालुका धुळे यास रंगे हात पकडलं. तो त्यांच्या हॉटेल ओम बजरंग या पत्र्याच्या टपरीमध्ये बेकायदेशीरपणे 116 ग्रॅम वजनाचा गांजा, त्याचे 5 ते 6 ग्रॅमचे पाऊच भरून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला. त्याच्याकडून 2,320 रुपये किमतीचा 21 प्लॅस्टिकच्या पाऊचमधील एकूण 116 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरी कारवाई सुरत बायपासवर करण्यात आली. हिरे मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्यावर जय श्रीराम रसवंतीच्या आडोशाला मच्छिंद्र रमेश जाधव वय 32 राहणार पिंपळादेवी नगर मोहाडी उपनगर धुळे हा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाचे पाऊच बाळगताना मिळून आला. त्याच्याकडून 3,320 रुपये किमतीचा 166 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास API मोहिते करीत आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळ्यातील पंकज रमेश कुंभार याने अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. हा मान मिळविणारा खानदेशातील तो पहिलाच आहे. या निमित्ताने पंकज कुंभार व त्याच्या आईवडिलांचा माजी उपमहापौर भगवान गवळी, विद्यमान उपमहापौर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील,
तसेच प्रफुल्ल पाटील व धुळे जिल्हा खान्देश कुमार समाज संस्थापक अध्यक्ष सुरेश जगन्नाथ बहाळकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष भीमराव वारुळे, मिलिंद कुंभार, ज्ञानेश्वर परदेशी, गोकुळ कुंभार, शांताराम चव्हाण, बाळकृष्ण वाघ, मोहनलाल प्रजापत हे देखील उपस्थित होते। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पंकज रमेश कुंभार याने हा बहुमान मिळविला आहे। आईवडील हे पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे। एवढा प्रपंच चालवित असताना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण व चांगला छंद जोपासण्याची त्यांनी शिकवण दिली। त्यांनी खरोखर एक आदर्श कुंभार समाजासमोर ठेवला आहे। याचाच बोध युवकांनी घ्यावा, कारण आपल्या जीवनात शरीर जर उत्तम राहिलं तर माणूस कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो। याचं हे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसून आलंय। आज या ठिकाणी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त संस्था खान्देश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे आमच्या युवा कार्यकर्ता पंकज रमेश कुंभार यांनी आता नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्या ठिकाणी त्यांनी ट्रॉफी या ठिकाणी मिळवलेली आहे। सर्वप्रथम मी धुळे जिल्हा खान्देश कुमार समाजाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो। अतिशय अशा नाजूक परिस्थितीमध्ये म्हणजे पारंपरिक कुंभार व्यवसाय करून वडील विटाभट्टीचं काम करतात, आई आपले पारंपरिक व्यवसाय करते आणि याची जाणीव ठेवून आज पंकजने जे यश मिळवलं आहे ते यश शब्दाच्या पलीकडे अतिशय मेहनतीने कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाबत नसताना स्वतःच्या याच्यावरती त्यांनी हे जे ट्रॉफी मिळवली ती खरोखर आमच्या या कुंभार समाजाला भूषणारं असं एक या ठिकाणी म्हणावं लागेल मला। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे या भागाचे आदरणीय उपमहापौर आमच्या ताई पाटील ताई आणि आमचे नगरसेवक उपमहापौर भावी अजून पण आमचे आहे संधी त्यांना तर हो नाही का, आता आपण महापौर करू असे आमचे भगवानप्पा गवळी यांच्या वाडातील हा मुलगा आहे। आणि आपण मी त्यांना रात्री फोन केला, त्यांनी होकार दिला, प्रफुल्ल भाऊंनी फोन केला, मी त्यांनी होकार दिला। असं हे मनोबल वाढवण्यासाठी असे सत्कार करणे फार गरजेचं असतं आणि याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि खऱ्या अर्थानं त्यांना काही मदत लागेल, भगवानप्पा गवळी असतील, आमचे प्रभू पाटील असतील, आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून पुढे जावं, अजून त्यांनी हे संपादन करावं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत। आणि खरोखर त्यांची परिस्थितीमध्ये आईवडील पाहिलेत, अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाला शिक्षणसुद्धा शिकवत आहेत आणि शिक्षण घेता घेता हा चांगला छंद त्यांनी या ठिकाणी जोपासलेला आहे। कारण की माणसाच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं असेल तर फक्त शरीर संपत्ती चांगली असेल तर माणूस काही करू शकतो आणि म्हणून पंकजनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं उत्कृष्ट काम या ठिकाणी केलं आहे। म्हणून मी धुळे जिल्हा खान्देश कुमार समाजाच्या वतीनं आणि आमच्या वाड्यातील सगळं नगरसेवक उपमहापौर यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचाली त्यांना त्यांचं जीवन आनंदमय आणि सुखमय जावं, त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा घडो अशा ठिकाणी प्रार्थना करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ निर्देशित तेरापंथ महिला मंडळ धुळेच्या वतीने कुलकर्णी मॅटर्निटी हॉस्पिटल या ठिकाणी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त पॅप स्पियर कॅन्सर मोफत तपासणी शिबिर घेण्यात आलं। संपूर्ण भारतात या दिवशी भव्य स्वरूपात शिबिर घेण्यात येत आहे। तसेच धुळ्यात देखील या दिवशी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरात 100हून अधिक महिलांनी मोफत तपासण्या करून घेतल्या। या कॅन्सर तपासणीचे 2,500 ते 3,000 रुपये घेतले जात असतात, परंतु समाजाचं आपण काही देणं लागतं म्हणून समाज हिताचा उपक्रम डोळ्यासमोर ठेवत तेरापंथ महिला मंडळ धुळेच्या वतीने मोफत पॅप स्पियर कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आलं। जागरूकता की लव जलाए, कॅन्सर को मिलकर हराए हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरासाठी कुलकर्णी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या डॉक्टर संपदा कुलकर्णी, डॉक्टर नितीन कुलकर्णी, डॉक्टर संदीप ओसवाल यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। शिबिर यशस्वी करण्यासाठी तेरापंथ महिला मंडळ धुळेच्या अध्यक्ष सौ खुशबू दीपक बापना, मंत्री सौ पूजा तुषार बेदमुथा आणि संपूर्ण तेरापंथ महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले। सगळ्यांना सादर जय जिनेंद्र। आज आम्ही अखिल भारतीय तेरापंथ महिला निमित्त आज आहे वर्ल्ड कॅन्सर डे, ह्या निमित्ताने आम्ही आज पॅप्समियर टेस्ट म्हणजे सर्वायकल कॅन्सर टेस्ट ही कंडक्ट करत आहोत। ही टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कंडक्ट करत आहोत। यासाठी आम्हाला
कुलकर्णी मॅटर्निटी हॉस्पिटलचे ओनर डॉक्टर नितीन कुलकर्णी, डॉक्टर संपदा कुलकर्णी आणि संजय ओसवाल सर यांचे अमूल्य सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी खूप 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 आभार मानते. आता मॅम बोलतील या टेस्टबद्दल की आम्ही कशी कंडक्ट करतो. 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिवस आहे. याचे औचित्य साधून तेरापंथी महिला मंडळ आणि कुलकर्णी हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक सर्व महिलांसाठी 35 नंतर प्रत्येक महिलेने आपल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी पॅप स्मिअर करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे आज आपण जागतिक कॅन्सर दिवसाच्या अनुषंगाने आज आपण इथे एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे. भारतामध्ये प्रमुख कॅन्सर जे स्त्रियांमध्ये आढळून येतो त्यापैकी हा गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आहे. तर 7 मिनिटाला भारतात एक महिला या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडत आहे. त्याच्यामुळे सध्या सरकारसुद्धा याबाबत अतिशय पॉझिटिव्ह दृष्ट्या हे बघत आहे आणि यासाठी आपण या टेस्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर माझं सर्व महिलांना असं मी त्यांना आवाहन करते की प्रत्येक महिलेने आपल्या 30 नंतर दर 6 महिन्यांनी ही सर्वायकल कॅन्सरची तपासणी पॅप स्मिअर करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. सर्व महिलांनी मी त्यांना आवाहन करते. या शिबिरासाठी आम्हाला धुळे महानगरपालिकेच्या आशा वर्कर्स या आभा कार्डसुद्धा आज करून देत आहेत. तसेच आमच्या स्टाफ त्यासुद्धा आम्हाला इथे मदत त्यांची होत आहे. त्यांचे धुळे मनपा आरोग्य विभागाचे मी मनापासून आभार मानते. जय शिवराय. आमदार तेरापंथी महिला अध्यक्षच्या वतीने मी डॉक्टर मॅडम संपदा कुलकर्णी यांचे खूप खूप आभार मानते आणि आपल्या पॅथॉलॉजिस्ट जे पण टीम आलेली आहे त्यांचे पण खूप खूप आभार मानते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.